हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज सकाळी 11:30 वाजले आहेत सकाळचे. आम्ही गाडीतनं जात आहे दवाखान्याला. 2 दवाखाने करायचे आहेत. आईला आमच्या दवाखान्यात दाखवायचं आहे, तिचे गुडघे फार दुखतात म्हणून. बघू शकता इथं ड्रायव्हर गाडी चालवत आहे, आई बसलेली आहे इथं आणि इथं आमची आम्ही बसलेली आहे. कारण आईला चालायला बसमध्ये चढायला उतरायला होत नाही म्हणून, पाय तिचे दुखतात म्हणून त्याच्यासाठी दवाखान्यात जायचं होतं. त्यासाठी गाडीच लागते कारण अगदी आकडून धरलेत पाय तिचे म्हणून. फायनली आता आम्ही दवाखान्यात येऊन पोचले. आई आमची केसवर पेपर बघते इथं, नाहीतर दिलेलं कार्ड बघते. केस पेपर त्यांनी ठेवून घेतात, तिथं केस पेपर देत नाहीत. कार्ड बघायला लागले ते कार्ड देतात आपल्याजवळचं, ते द्यायचं त्यांना. बघू शकता इथं असा दवाखाना आहे. हा कोल्हापूरमध्ये आहे दवाखाना. आणि बघा आमची इथं आई बसलेली आहे. अजून 4-5 पेशंट होते म्हणून आम्ही दोघी बसलेलो आहे. आणि तिची एक मैत्रीण दंगा करीत आहेत बघा इथं. बघू शकताय दोघी एकमेकींना कशा खेळत आहेत. त्या मुलगीचं नाव नम्रता आहे. नम्रता तासगावहून आलेली आहे. ते आमचं बोलणं झाले आणि त्या दोघी लपाछपी खेळतात इकडं तिकडं पळून. बघू शकताय असा त्यांचा खेळ झाला. लगेच त्यांची मैत्री पण झालेली होती. आमच्याकडे 5 नंबर होते. 5 नंबर झाले तोपर्यंत अर्धा तास बसावं लागलं. नंतर आमचा नंबर आला. त्यानंतर आम्ही दाखवलं आणि आम्ही निघून गेलो औषध घेऊन. नंतर आम्हाला अस्तर आधारमध्ये जायचं होतं म्हणून अस्तर आधारमध्ये आलो. आईच्या गुडघे दाखवायचे होते. त्यांनी आम्हाला पहिल्यांदा फॉर्म भरायला सांगितला. तो फॉर्म लिहित आहे इथं. खूप मोठं हॉस्पिटल आहे इथं, भरपूर विभाग आहेत. बहुमजली 3-4 मजली आहे दवाखाना हा. फॉर्म भरून दिल्यानंतर त्यांनी सांगितलं 107 रूममध्ये जावा. मग गेलो. डॉक्टरांनी तिथं एक्सरे काढायला सांगितला. एक्सरे काढल्यानंतर डॉक्टरांना दाखवलं आणि तिथून निघालो, बाहेर पडलो. जाताना आई पुढं मागं बसली. आता ती पुढे बसली आहे कारण तिला चढायला चाललं नाही, म्हणताना त्यांनी पुढे बसून घेतलं. मग इथं बघू शकता तुम्ही आणवी झोपलेली दिसत असेल तुम्हाला. आणि इथं मी बसलेली आहे. असा झाला परतीचा प्रवास आमचा सुरू, बॅक टू कागल. आणि इथं पिशव्या ठेवलेल्या आहेत बघू शकता तुम्ही. बघा आणि कशी झोपली आहे अवघडे. आई बसलेली आहे पुढं. नंतर मी तिला मांडीवर घेतलं. जाता जाता गोकुळच्या समृद्धी बाजारमध्ये गेलो. गोकुळ शिरगावच्या समृद्धी बाजारमध्ये जायचं होतं तर पण ते बंद होतं म्हणून कागलमध्ये आल्यावर कागलमध्ये एक समृद्धी बाजार आहे तिथं गेलो. कोल्हापूरला गेलते दवाखाने फिरत 2 दवाखाने गेलते फिरायला. आमच्या आईला दाखवायचं होतं RGRमध्ये आणि अस्टरादाला. ते तर तुम्ही बघितलंच असेल. आत्ता आले, कपडे चेंज करून बसले आणि आणवीनं हे खायला दिले कुरकुरे. सकाळपासून एक पराठा खाल्ला, त्यानंतर एक डोनेट खाल्लं तर आईनं मी, आणि पराठा एक खाल्ला होता. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेलो. 3:30-4 वाजले दाखवायला तिथं. 3:30 पावणे 4 वाजले. त्यानंतर हॉस्पिटलचं कॅन्टीन होतं तिथं. भजी आणि सॉस काढला आणि आणवीला फ्रुटी दिली. समृद्धीच्या दुकानात गेली, तिथनं काय काय आणले ते नंतर तुम्हाला दाखवते. पहिला हे खाऊन घेते कुरकुरे. चला तर मग कोण कोण हे कुरकुरे खातं, कुणाला आवडतात ते सांगा. मला काय आवडत नाही. आणि आज बाहेरचं 2 ठिकाणी जायचं होतं म्हणून आणवीला वाळला खाऊ घेतला. कारण खाऊ घेतल्याशिवाय ती स्वस्त बसत नाही, शांत बसत नाही म्हणून घेतला आता आणवीसाठी. आणि आणवीनं कपडे चेंज केलेत. आणवी कपडे चेंज करून बसली आहे, अशी झोपली आहे आता. काय झालं रडायला? उद्या आणूया आपण डोनेट. उद्या आणूया की. काय मिळत नाही का काय? ढिगभर डोनेट पडल्यात तिथं दुकानात. उद्या आणूया. खाली तर खाऊ दे. उद्या आणून देते मी तुला डोनेट. उद्या केस कट करायला जायचं की नाही आपण? सकाळी आज जायचं. बरं जाऊया. आज जाऊया संध्याकाळी जमलं तर. आणि डोनेट पण घेते तुला. कुरकुरे पण घेणार, भरपूर घेणार. येता समृद्धीच्या दुकानात आईला स्टूल आणले. हे बघू शकता. आणि बसली आता आमची समृद्धीच्या स्टूल आणलेले आहे, मजबूत आहे भरपूर. आणि एक काठी आणली आहे ॲडजस्टेबल. आईला आमच्या गुडघेदुखीचा त्रास आहे म्हणून.
ही काठी ॲडजस्ट करता येते बघा. अशी स्टीलची एक काठी आणली. हां चालून दाखव. 1130 रुपये झाले ते दोन्हींचे मिळून बिल झाले. ही समृद्धीची खुर्ची तर एकदम मजबूत आहे, बघू शकताय. आमच्या आईला स्टूलवर बसायला येत नाही म्हणून आणले. गुडघे दुखीचा त्रास आहे. आणि बसली बघा आमची. एवढं चांगलं स्टूल आहे, बघू मजबूत आहे एकदम, बघू शकताय. उभारली आमची अन्वी. समृद्धीचं आहे बघा हे स्टूल. इथं स्टिकर पण लिहिले आहे समृद्धी म्हणून. समृद्धीचे स्टूल आहे, इथं स्टिकर पण दिलेलं आहे. स्टूल आहे ऑरेंज म्हणून, ऑरेंज कलरचं स्टूल आहे समृद्धीचं. अनब्रेकेबल आहे, असं आहे डिझाईनचं. चारी बाजूला त्याच्या हे आहेत असे. हां अन्वीला उचलते, हलकं फुलकं आहे, बघू शकताय. मजबूत आहे एकदम. असा स्टूल आहे. बस आता थांब. ॲडजस्टेबल काठी आणली आहे. आमच्या आईला चालायला येत नाही म्हणून गुडघ्यानं हळूहळू चालायचं. ही ॲडजस्टेबल काठी आहे, बघू शकता. ॲडजस्ट करायची काठी आणलेली आहे. त्याला खाली गोल गोल आहे बघा, चाका आहेत गोल गोल सरकायला. आमच्या आईला जरा चालायला त्रास होते गुडघे दुखीचा म्हणून ती काठी आणलेली आहे. दोन्ही मिळून 1130 रुपये झालेलं आहे बिल. हां हां मन व्हिडिओ आवडला तर लाईक, हां लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, म्हणजे अन्वीच वडला. तर चला तर असा होता आजचा व्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. अन्वीच वडला. नेक्स्ट पुन्हा भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला तर मग पुन्हा भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.